नांदेड मुंबई नवीन रेल्वेचे उद्घाटन, विदर्भाशी कनेक्टिव्हिटी वाढणार, खासदार अशोकराव चव्हाण यांची प्रतिक्रिया। नांदेड बिदर रेल्वे प्रकल्पासाठी कर्नाटक सरकारने खर्चात 50% वाटा उचलावा अशी अपेक्षा होती, मात्र कर्नाटक सरकारने क्रॉस शेअरिंगसाठी नकार दिल्याचा खासदार अशोक चव्हाण यांनी स्पष्टही केले। त्यामुळे काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी पुढाकार घ्यावा, आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत अशी प्रतिक्रिया याप्रसंगी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी दिली। कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने त्यांनी या प्रकल्पासाठी प्रयत्न केल्यास नांदेड बिदर रेल्वे मार्ग निश्चितच मार्गी लागेल असेही अशोक चव्हाण या प्रसंगी म्हणाले। दरम्यान नांदेडहून मुंबईसाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या रेल्वे गाडीचा आज शुभारंभ झाला। या प्रसंगी हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करण्यात आले। या प्रसंगी प्रतिक्रिया देताना माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण, जो रेल्वे प्रकल्प आहे त्यासाठी रवींद्र चव्हाण यांनी पुढाकार घ्यावा। असं आहे की दोन महत्वाचे लाईन्स आपल्याकडे होण्यासारख्या ज्या आहेत त्या म्हणजे नांदेड लातूरला ज्या ठिकाणी 50% राज्य सरकार खर्च करायला तयार आहे त्याला जवळपास अनुमती मिळाल्यासारखं आहे, प्रशासकीय लेवलला पडलं आणि इथूनचे प्रस्ताव गेले, DPR पण झालेला आहे। आता फक्त राहतो तो नांदेड बिदरचा विषय असा आहे की कर्नाटक सरकारने अद्यापही पैशाच्या त्याच्यामध्ये जे काही कॉस्ट शेअरिंग आहे, पैशाचा खर्च जो होणार आहे तिथे त्याच्यामध्ये आपला वाटा 50% उचलावा अशी अपेक्षा होती, पण त्यांनी नाकार कळवलेला आहे। आणि म्हणून आम्ही ह्यांना म्हणालो आज की रवींद्र चव्हाणांना म्हणलं की आपण पुढाकार घ्या, आम्ही आहोत आपल्याबरोबर, काँग्रेस सरकार त्या ठिकाणी कर्नाटकमध्ये आहे, मी पण जरूर प्रयत्न करेन, पण त्यांनी पुढाकार घ्यावा म्हणजे बिदरचा आपला जो मार्ग आहे तो मार्ग, दोन्ही लाईन्स आपल्या ज्या आहेत नांदेड लातूर, नांदेड बिदर, या दोन्ही महत्वाच्या आहेत। नांदेड लातूर मार्गी लागतंय, नांदेड बिदर अद्याप मार्गी लागलेलं नाही। नवीन गाडी चांगली झालेली आहे, नांदेडहून विदर्भाला जोडते आहे, वाशिम अकोला मार्गे ती मनमाड मार्गे मुंबईला जाते आहे, ती चांगली वेळ जास्त घेतोय आणि मग आमचं म्हणणं एवढंच आहे कमी वेळेमध्ये जास्त अंतर त्या ट्रेननी जाण्यात यावं, स्पीड अधिक वाढवण्यात यावी, त्यामुळे लोकांना जायला मुंबईला नवीन सुविधा विदर्भामार्फत होईल, ही एक चांगली बाब आहे आणि टणक मुलांना तर निश्चितच फायदा होणारच आहे। बरं, साहेब उद्धव ठाकरे हिंदुत्वाच्या मार्गावर आता रेल्वे सोडून तिकडे बोलावं।